आज आपण 11चा फर्स्ट टॉपिक स्टार्ट करू. त्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. म्हणजे अँगल कसे फॉर्म होतात, त्यानंतर त्यांना आपण कसं मेजर करू शकतो, हे सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं. एकदम बेसिक टॉपिक आहे हा. ठीक आहे. तर या टॉपिक मधलं सर्वात पहिला पॉईंट जो आहे तो आहे डायरेक्टेड अँगल्स. डायरेक्टेड अँगल काय असतात आणि त्यानंतर सेकंड पार्ट आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. हे दोन मेजर टॉपिक आपल्याला या चॅप्टर मध्ये कव्हर करायचे. तर सर्वात पहिले बघू आपण आता डायरेक्टेड अँगल काय असतो. त्याच्या अगोदर आपण थोडंसं 10th पर्यंत आपण जे स्टडी केलं ना, त्याचं एक बेसिक एकदा बघू. काही काही बेसिक टर्म्स असतात, जसं की लाईन काय असतं, रे काय असतो, सेगमेंट काय असतं. सांग बरं, लाईन आणि सेगमेंट मध्ये डिफरन्स काय? अशी असते, ज्याला दोन्ही साइडने आपण एक्सटेंड करू शकतो. इट हॅज नो एंड पॉइंट्स, बट सेगमेंट हॅज एंड पॉइंट्स, ज्याची एक फिक्स लेंथ असते. जसं की हा सेगमेंट आहे, ज्याला आपण एक्सटेंड नाही करू शकत होता. जेवढा सेगमेंट आहे तो तेवढाच असेल, त्याची लेंथ फिक्स असते. लाईनची लेंथ फिक्स नसते. इट कॅन बी एक्सटेंडेड ऑन बोथ साइड्स. इकडं पण एक्सटेंड करू शकतो, इकडं पण एक्सटेंड करू शकतो. अँड द नेक्स्ट इज अ रे. रे कॅन बी एक्सटेंडेड इन ओनली वन डायरेक्शन. दिस इज रे. या साईडला हा फिक्स असेल, पण राईट साईडला याला आपण एक्सटेंड करू शकतो कुठपर्यंतही. हे समजलं का? आपलं अप टू 10th आपण बघितलं होतं. आता आपल्याला महत्वाचा पार्ट बघायचा आहे आजचा, डायरेक्टेड अँगल्स काय असतात. डायरेक्टेड अँगल्स. आता हा जो वर्ड आहे डायरेक्टेड अँगल्स, यामध्ये आपल्याला डायरेक्शन असं काहीतरी वर्ड दिसतोय, डायरेक्शन रिलेटेड आहे ना. असे काही अँगल्स आपण एखाद्या डायरेक्शन, एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनने रोटेट केले तर त्याला आपण डायरेक्टेड अँगल्स म्हणू शकतो. जसे की बघा, आता एक फिक्स रे घेतो मी, रे. त्यामुळेच मी या 3 टर्म एक्सप्लेन केल्या अगोदर, रे, लाईन आणि सेगमेंट. तर एक फिक्स रे घेतो मी, हा एक रे आहे. सपोज त्याचा एक एंड पॉइंट ओ आहे आणि दुसरा जो आहे तो आहे सपोज ए घेऊ आपण इथं. ठीक आहे, हा ओ ए. ठीक आहे. तर या ओ ए रेला मी काय करतो, असं रोटेट करतो. रोटेट इथं असं पकडलं समजा, दोऱ्याने बांधलं सपोज, आणि त्याला असं वर उचललं आहे ना, असं इथपर्यंत आणून असं सोडून दिलं. मग तो रे आता इथे येईल, बरोबर. पण हा रे इथं आल्यामुळे सपोज याला मी नाव आता दुसरं देतो काहीतरी. सपोज नाव दिलं मी बी. हा, एच येतो ओ ए, त्यालाच मी असं रोटेट केलं आणि तो बी पर्यंत येऊन थांबलेला आहे. तर आता हे रोटेशनमुळे ना इथे एक अँगल फॉर्म झाला. ठीक आहे, या रोटेशनमुळे इथे एक अँगल फॉर्म झाला. सपोज त्याला मी म्हणतो थीटा. थीटा म्हणजे जस्ट सिम्बॉल आहे, इथं मी काही पण घेऊ शकतो. अँगल थीटा फॉर्म झाला सपोज. ठीक आहे. तर अशा टाईपच्या अँगल्सला आपण काय म्हणतो, मग डायरेक्टेड अँगल्स. ओ ए इज अ फिक्स रे, त्याला आपण इनिशियल आर्म म्हणतो, आणि याला आपण टर्मिनल आर्म म्हणतो. इनिशियल आर्म म्हणजे जी सुरुवातीला जी आर्म फिक्स होती तिला आपण इनिशियल आर्म म्हणणार. आपण रोटेशन केल्यानंतर आता फायनली तो शिफ्ट झालेला आहे. ओ ए कुठे शिफ्ट झाला, ओबी वर. मग त्याला आपण काय म्हणणार, टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे पण म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. हे झालं इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म, आणि यांच्या दोघांच्या मध्ये जो अँगल तयार झाला त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्टेड अँगल. हे क्लिअर आहे. याच्यामध्ये सपोज हे रोटेशन मी आता असं केलंय ना वरच्या डायरेक्शननी, असंच असतं का मग हे? खाली नाही करू शकत का? करू शकतो ना. जसं बघा, आता हा ओ आणि हा असेल रे, ओ ए. याला मी असं इकडं रोटेट करतो, असं खालच्या डायरेक्शनने, है ना, अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर तो इथं कुठेतरी येऊन थांबेल असा. सपोज हा असेल मग बी. आता बघा रोटेशन कसं होतं, हे असं होऊ लागलं वर, आणि हे खाली होतंय असं रोटेशन. मग इथं पण ते एक अँगल तयार होईल. पण ऍक्च्युली हा जो अँगल असतो ना तो निगेटिव्ह असतो. ठीक आहे, निगेटिव्ह असतो. तो का असतो, मग कधी निगेटिव्ह घ्यायचा आम्हाला कसं समजणार सर? मग सांगतो ना मी आता. हा झाला आपला इनिशियल आर्म. इनिशियल आर्म आणि हा असेल टर्मिनल आर्म. ओके. तर बघायचं, तर आपण आता घड्याळ तर माहिती असेल, वॉच है ना. थोडंसं ऑब्झर्व केलं असेल तर घड्याळीचे काटे कसे फिरतात, त्या डायरेक्शनला आपण म्हणतो क्लॉकवाईज डायरेक्शन. आता घड्याळीचे काटे जसे फिरतात त्याच्या अपोजिट मध्ये जर आपण अँगल घेत असेल तर ते झालं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे ना. सपोज बघा, आता इथं मी एक वॉच ड्रॉ करतो तुला समजण्यासाठी. ही वॉच आहे सपोज, है ना. तर त्याचे हे जे हँड्स आहेत, मिनिट हँड, आर हँड, जे काय असेल,
हे कसे फिरतात? असे फिरतात ना? तर हे झालं क्लॉकवाईज डायरेक्शन. तर म्हणजे असे जर आपण अँगल्स घेतले त्याला आपण क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणणार. मग फर्स्ट आणि सेकंड केसमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन कोणतं आहे सांग बरं? ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. पण मग अँटी क्लॉकवाईज वाल्यालाच आपण काय घेतो? पॉझिटिव्ह घेतो. हे लक्षात ठेवायचं हां. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आणि हे क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह म्हणायचं त्या अँगलला. ठीक आहे. क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. हे लक्षात राहील. ते झाले डायरेक्टेड अँगल्स. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हे क्लिअर आहे तुला? येस सर. ओके. याचं एकदा याच्यावर क्वेश्चन कसे असतात आपल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात मग किंवा एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन कसे दिलेले असतील ते बघू आपण आता. फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारला तुला. इफ टर्मिनल आर्म rotates 30 degree in anti-clockwise direction. Terminal arm rotate 30 degree in anti-clockwise direction. त्याची डायग्राम ड्रॉ करून दाखवा. असं जर विचारलं तर आपल्याला मग ते ड्रॉ करता आलं पाहिजे. 30 डिग्री तर ठीक आहे, पण डायरेक्शन खूप महत्वाची इथं आहे ना. डायरेक्शन कोणती दिली त्याच्यानुसार आपण टर्मिनल आर्मला रोटेट करणार. मग आपला फिक्स जो रे असतो तो तर इथं असणार, बरोबर. सपोज हा असेल ओ आणि हा असेल ए. इथं असेल ए. आता हे अँटी क्लॉकवाईज आहे. मग मी आता वरच्या साईडने घेऊ की खालच्या साईडने घेऊ सांग? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे ना. सो इनिशियल आर्म जो आहे त्याला आपल्याला रोटेट करायचं इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे याला मी असं उचलणार, इथपर्यंत सपोज आणणार. हे अंदाजे घ्यायचं. हे काय मेजर करून नाही घ्यायचं प्रोटेक्टरने. फक्त तिथं असा एरो दाखवायचा की आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतलेलं आहे आणि मग हा अँगल आहे 30 डिग्री. इज इट क्लिअर? याला आपण प्लस म्हणणार. पॉझिटिव्ह आहे तर साईन नाही दिलं तरी चालतं. हे समजलं? हे क्वेश्चन असे असतात मग. इफ टर्मिनल आर्म रोटेट 30 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, मग त्याची आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची असते. हे करता येईल आता. सपोज दुसरं एक्झाम्पल मी इथं देतो. हा, सपोज आता दुसरा क्वेश्चन असा आला की इफ टर्मिनल आर्म रोटेट्स in clockwise direction, rotate 60 degree in clockwise direction. कसं करणार सांग बरं? अपवर्ड की डाउनवर्ड? डाउनवर्ड्स आणि व्हॅल्यू नेगेटिव्ह. करेक्ट, व्हेरी गुड. डाउनवर्ड अँड व्हॅल्यू इज निगेटिव्ह. दिस इज ओ ए आणि याला आपण रोटेट करतो इन डाउनवर्ड डायरेक्शन. सो एरो असा असला पाहिजे अँड व्हॅल्यू इज -60 डिग्री. परफेक्ट. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टेड अँगल वरचे क्वेश्चन्स तू आता करू शकते. बरोबर ना. टाइप्स ऑफ अँगल्स बघणार आहे. डायरेक्टेड अँगल्स तर बघितले आपण. डायरेक्टेड अँगल्स म्हणजे काय? एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आपण जर रोटेट केलं त्याला तर एक अँगल फॉर्म होतो है ना. पण त्यामध्ये टाइप्स असतात ना अँगलचे. मग असं पर्टिक्युलर जर रोटेशन केलं आपण तर एखादा पर्टिक्युलर अँगल तयार होईल, त्याला काहीतरी नाव असेल है ना. तसे अँगल्स आपल्याला बघायचे आता. तर फॉर एक्झाम्पल मी काय करतो माहितीये का, एक सिच्युएशन अशी आहे, अँगल किती तयार होईल. आपला हा जो ओए जो रे आहे ना, ओए हा खूपच आळशी आहे, खूपच लेझी आहे ना. हा रोटेटच होत नाही. हा इनिशियल आर्म आणि याचा टर्मिनल आर्म पण इथेच आहे. मग याचा अँगल किती तयार होईल? इथेच आहे. तो रोटेट झाला तरी तिथेच आहे. म्हणजे तो रोटेट होतच नाही. मग रोटेट नाही झाला तो ॲक्चुअली. तो तिथेच आहे. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकाच ठिकाणी आहे. तर मग इथे अँगल किती तयार होईल? सपोज मी टर्मिनल आर्म वेगळा दाखवण्यासाठी काय करतो, त्याच्यावरच एक ओव्हरलॅपिंग रे ड्रॉ करतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल. इनिशियल आर्म इथं होता, टर्मिनल आर्म पण इथंच आहे. किती तयार होईल? 180. 180. तो रोटेट नाही झाला. तिथंच आहे तो. अँगल तयारच नाही होणार. म्हणजे किती? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे किती अँगल? तयारच नाही झाला म्हणजे अँगलला काहीतरी मॅथेमॅटिकली आपण नाव देऊ ना? 0 अँगल. आलं लक्षात? इट्स 0 अँगल. अँगलच नाहीये म्हणजे 0 अँगल असेल ना? येस, त्याला आपण काय म्हणणार मग? 0 अँगल. सो इट इज 0 डिग्री. हे समजलं? येस. ओके.
आता ही सिच्युएशन आहे बघ. सपोज हा आपला इनिशियल आर्म जो आहे ओ ए, त्याला मी रोटेट केलं, पण ते असं रोटेट केलं की तो एकदम असा स्ट्रेट झालेला आहे सध्या. मग हा कोणता अँगल झाला? राईट अँगल व्हेरी 90 गुड. डिग्री. राईट अँगल. मी थोडस खाली ड्रॉ करतोय. हे बघ, हा ओ होता, हा ए आहे. दिस इज इनिशियल आर्म. त्याला मी असं रोटेट केलं की तो बरोबर असा स्ट्रेट झालेला आहे. मीन्स दिस अँगल इज 90 डिग्री. करेक्ट. तो याला आपण काय म्हणणार मग? राईट अँगल. बघ, तेच डायरेक्टेड अँगल्सच आहेत ना, पण पर्टिक्युलर डायरेक्शन जर रोटेट केले तर ते त्याचे वेगवेगळे नाव आहेत. तर हा झाला राईट अँगल. सिच्युएशन चेंज करू आपण आता. सिच्युएशन अशी आहे, सपोज मी काय केलं, इनिशियल आर्म आहे ना, इनिशियल आर्म, त्याला असं रोटेट केलं की तो बरोबर या इनिशियल आर्मला मी जर रोटेट केलं तर तो इनिशियल पोझिशन जी होती ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला येऊन थांबलेला आहे. आता सपोज कलर चेंज करतो म्हणजे लक्षात येईल. याला असं रोटेट 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 केलं मी आणि तो बरोबर याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये येऊन थांबलेला आहे असं आता इथं. मग इथं किती अँगल तयार झाला? 180. करेक्ट. व्हेरी गुड. 180 है ना. मग या 180 डिग्रीच्या अँगलला नाव काय देतो आपण? नाव काय देतो आपण त्याला? जसं मेजर 180 डिग्री असतं त्या अँगलला आपण काय म्हणतो? स्ट्रेट अँगल. बघा, स्ट्रेट लाईन वर तयार झालेला आहे तो. सो इट इज अ स्ट्रेट अँगल. लक्षात येतंय? हो की नाही? पुन्हा चेंज. ओ आणि ए, दिस आर द, दिस इज द इनिशियल रे. त्या इनिशियल रेला ना मी असं रोटेट करतो, रोटेट 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 रोटेट, आणि पुन्हा त्याच पोझिशन वर येऊन थांबला तो आता. मग त्याने किती डिग्रीचा अँगल कंप्लीट केला? 360. व्हेरी गुड. 360 है ना. फर्स्ट आणि या फोर्थ सिच्युएशन मध्ये डिफरन्स आहे. यांनी रोटेशन केलंच नव्हतं म्हणून तो 0 डिग्री. यांनी रोटेशन केलं आणि तिथंच येऊन थांबला. पण त्यांनी काहीतरी रोटेशन केलंय ना आणि ते रोटेशन कंप्लीट केलं त्याने, म्हणून याला आपण काय म्हणतो? वन रोटेशन अँगल और कंप्लीट अँगल रोटेशन अँगल आपण म्हणू शकतो याला. सो दिस इज वन रोटेशन अँगल. आपल्या बुक मध्ये याला ना वन रोटेशन अँगल दिलेला आहे. सो वन रोटेशन अँगल. सो इट्स मेजर इज 360 डिग्री. करेक्ट. बर, आता थोडस इथं वर जाऊ आपण आता. हे जे स्ट्रेट अँगल आहे हा फक्त 180 असेल का? मी जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये त्याला फिरवलं असतं तर, इकडून जर आला असता तर हा किती झाला असता? जसं इकडून रोटेशन झालं म्हणून 180 डिग्री, असं रोटेशन झालं असतं तर, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये झालं असतं तर मेजर किती असतं याचं? 180 असते. -180. क्लॉकवाईज आहे ना, डायरेक्शन वर साइन चेंज करतो ना आपण. दिस इज अँटी क्लॉकवाईज सो इट इज पॉझिटिव्ह. दिस इज क्लॉकवाईज सो इट्स निगेटिव्ह. ओके, हे समजलं? चला, आता सर्वात महत्वाचा अँगल आहे ज्याच्यावर आपल्याला एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ना. प्रॉपर समजून घ्यायचं आता याला. बघा, आता नेक्स्ट अँगल आहे को टर्मिनल. को टर्मिनल अँगल. आता हा जो को टर्मिनल वर्ड आहे त्या वर्ड वरूनच आपण लक्षात ठेवू शकतो याचं नेमकं म्हणणं काय. को टर्मिनल म्हणजे काय? टर्मिनल तर माहिती आपल्याला, म्हणजे टर्मिनल रे बद्दल बोलतायत ते. आणि को, को टर्मिनल, जिथं को वर्ड लागतो त्याचा अर्थ काय होतो? मीन्स टर्मिनल आर्म ऑन द सेम पोझिशन, है ना. टर्मिनल आर्म सेम पोझिशन मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल बघा, आता हा जो अँगल आहे आपला ओ ए, सॉरी इनिशियल रे, त्याला मी रोटेट केलं. इथं होता तो, आता रोटेशन केल्यामुळे इथं आला तर एक अँगल तयार झाला ना. आता मी काय करतो माहिती का, त्याला आणखी रोटेट करतो किंवा असा दुसरा एक अँगल घेतो. आता दुसरा एक अँगल घेतला आणि तो पण इथंच येऊन थांबलेला आहे. पण हा जो पहिला होता ना, सपोज हा 30 डिग्री असेल, सपोज हा इट्स 30 डिग्री. आता जो दुसरा अँगल आहे त्याने इथून स्टार्ट केलं आणि पुन्हा इथं 360 कंप्लीट करून पुन्हा 360 प्लस झालेला आहे हा. म्हणजे सॉरी, 360 कंप्लीट केलं आणि 30 प्लस झालेला आहे. म्हणजे याचं रोटेशन किती झालं? 360 प्लस 30 किती असेल मग याचं मेजर? 390. व्हेरी गुड.
पण आता हे जे दोन अँगल्स आहेत यांच्या पोझिशन बघा ना सेम आहेत. याने 30 डिग्री कंप्लीट केलं तरी पण इथंच आहे त्याचा टर्मिनल आर्म. याने 390 डिग्री कंप्लीट केलं तरी पण तो तिथंच येऊन थांबलेला आहे. म्हणजे त्यांचे टर्मिनल आर्म सेम पोझिशनवर आहे. दॅट्स वाय इट इज अ को टर्मिनल अँगल. ज्यांचे टर्मिनल आर्म सेम पोझिशनवर असतात त्यांना आपण काय म्हणतो, को टर्मिनल अँगल्स. हे लक्षात आलं? हा, तर इथं शॉर्ट मध्ये लिहून देतो मी, टर्मिनल आर्म लाईज ऑन सेम पोझिशन. मग असे किती पण अँगल घेऊ शकतो आपण, है ना. आणखी एक रोटेशन करू शकतो, तिथंच येऊन थांबेल तो अँगल, पुन्हा एक रोटेशन असे. तर या अँगल्सला आपण को टर्मिनल अँगल्स म्हणतो. याचा एकदा को टर्मिनल अँगलची डायग्राम दिली आपल्याला म्हणून समजलं दिले की फॉर एक्झाम्पल 460 डिग्री. आता हे अँगल को टर्मिनल आहे की नाही ओळखायचं आपल्याला. आता हे कसं ओळखणार, याची तर डायग्राम ड्रॉ करावं लागेल आपल्याला. मग बघावं लागेल त्यांचा टर्मिनल आर्म सेम पोझिशनला येतो का, है ना. असंच करावं लागेल ना. को टर्मिनल आहे की नाही चेक करायचं आपल्याला. काय करणार, डायग्राम ड्रॉ करूनच करावं लागेल ना. येस सर नो. येस. पण विदाउट डायग्राम पण एक ऑप्शन आहे, ते सांगतो मी आता पुढच्या स्लाइड मध्ये. बघा, प्रत्येक वेळेस डायग्राम ड्रॉ करावं, डायग्रामनी तर येणारच, पण मग त्याला किती वेळ लागेल आपल्याला. त्यासाठी आपण काय करू, दुसरी एक मेथड बघू. विदाउट डायग्राम आपण कसं चेक करू शकतो. सो हाऊ टू चेक, म्हणजेच को टर्मिनल्स आहे की नाही कसं चेक करायचं. बघा आता सपोज आपल्याला ना एक दोन अँगल्स दिलेले आहेत आणि ते आता दिलेले तेच घेतो मी, 460 डिग्री. हे को टर्मिनल्स आहे की नाही चेक करायचं आपल्याला. तर काय करायचं माहितीये का, सिंपल, ग्रेटर मायनस स्मॉलर. किती येईल याचा डिफरन्स हा, 340. 340. अच्छा, एक मिनिट, आपण मग को टर्मिनसच घेऊ. इथं 40 करा. आता सांग किती येईल. 360. करेक्ट, इट इज 360, है ना. येस. तर ज्या दोन अँगल्सचा डिफरन्स हा 360 येतो किंवा 360च्या मल्टिपल्स मध्ये येतो. मल्टिपल्स म्हणजे आता तो 720 पण असू शकतो, है ना. किंवा मग त्याला असं लिहितो मी 2 into 360 किंवा 3 into 360 असा जर येत असेल, अप टू n घेतो मी आता, अप टू n. तर n इज अ नॅचरल नंबर. ठीक आहे. तो अशा टाइपचे जे अँगल्स असतात ज्यांचा डिफरन्स जर घेतला आपण, तो 360च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये येतो. एक मिनिट, नॅचरल नाही, सॉरी, इंटिग्रल मल्टिपल. n इज इंटिजर. हा, तो निगेटिव्ह पण असू शकतो ना. सो n इज इंटिजर, इंटिग्रल मल्टिपल. म्हणजे -2 into 360 पण चालेल, 3 into 360 पण चालेल. जनरल फॉर्म मध्ये घेतलं तर n into 360. जर डिफरन्स त्यांचा 360च्या मल्टिपल मध्ये येत असेल तर आपण त्या दोन अँगल्सला काय म्हणणार, को टर्मिनल अँगल्स. हे क्लिअर. आपण क्वेश्चन्स बघणार आहे बाळा, जस्ट मी आता कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय. मल्टिपल ऑफ 360. ओके, एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज हा अँगल आहे 50 and 400. हा को टर्मिनस आहे की नाही. किती तो त्यांचा डिफरन्स, 360. 360. येस, व्हेरी गुड. सो दिस इज, these two angles are co-terminal angles. तर आपण आता सपोज हा क्वेश्चन आपल्याला आला एक्झाम मध्ये, मग याला कसं लिहायचं, याला कसं लिहिणार मी, या दोघांचा डिफरन्स करायचा आपल्याला. डिफरन्स म्हणजे ग्रेटर मायनस स्मॉलर. सो 410 minus 50 is equal to 360 डिग्री, है ना. इथं 720 आला असता तरी चाललं असतं, 2 into 360 होतो तो, है ना. आन्सर कसं लिहिणार मग, आपल्याला सपोज विचारलेलं आहे की चेक वेदर द गिवन अँगल्स आर को टर्मिनल ऑर नॉट. आपण लिहिणार येस, दीज आर को टर्मिनल्स अँगल्स. इथं लिहिणार मी इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. हे इंटिग्रल मल्टिपल आला 360चं. इथं इंटिजर कोण असेल मग तो, ज्याने मल्टिप्लाय केलं 360 ला.
1 असेल ना, 1 into 360 where integer is 1. हे समजतं? इथं 2 पण येऊ शकतो, 3 पण येऊ शकतो, काही पण येऊ शकतो, 5 पण येऊ शकतो. हे समजलं? हे झालं जनरल. आता आपण काही स्टँडर्ड अँगल्स बघणार आहोत. स्टँडर्ड अँगल ना, नावातच स्टँडर्ड आहे म्हणजे त्याचं काहीतरी स्टँडर्ड असेल ना. असं कुठून पण स्टार्ट नाही होत तो अँगल. त्याचे काही फिक्स पोझिशन आहेत, त्याच्यासाठी काही फिक्स रूल आहेत. तर स्टँडर्ड अँगल आतापर्यंत जे आपण अँगल बघत होतो ते कुठूनही स्टार्ट होऊ शकते है ना. पण हा स्टँडर्ड अँगल आहे ना, त्याच्या महत्वाच्या कंडिशन्स काय माहितीये का, की याचा जो वर्टेक्स आहे अँगलचा तो ओरिजिनवरच पाहिजे. वर्टेक्स ऍट ओरिजिन म्हणजे ओ पॉइंट जो होतो ना तो ओरिजिन असला पाहिजे. अँड इनिशियल आर्म लाईज ऑन एक्स ऍक्सिस. हे फिक्स असतं याचं, म्हणून तर त्याला स्टँडर्ड अँगल म्हणतो आपण. ठीक आहे. मग हा जो ओ आहे, ओ दिस इज ओरिजिन नाव है ना. आणि हा जो आपला इनिशियल आर्म आहे हा काय असेल, एक्स ऍक्सिस. त्यामुळे मी डायग्रामच अशी ड्रॉ करतो मग की आपल्याला क्वाड्रंट किंवा कार्टेशियन प्लेन दिसेल. ओके. हा असेल ओरिजिन, हा असेल एक्स ऍक्सिस है ना. मग या पोझिशन मध्ये जसं त्याचा वर्टेक्स काय ओरिजिन आहे आणि इनिशियल आर्म हा एक्स ऍक्सिस वर लाय करतो, तर अशा टाइपच्या अँगल्सला आपण काय म्हणतो मग, स्टँडर्ड अँगल्स. जसं की बघा आता आपला जो अँगल आहे त्याचा इनिशियल आर्म इथं आहे आणि तो असा रोटेट करतोय, तर हा झाला स्टँडर्ड अँगल जो की या दोन कंडिशनला सॅटिस्फाय करतो. हे लक्षात आलं. तो मग आता इकडं रोटेशन कुठेही असू शकतो. हा जो टर्मिनल आर्म आहे हा सेकंड मध्ये पण असू शकतो, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कुठेही असू शकतो. फक्त दोन कंडिशन कोणत्या आहेत, वर्टेक्स ऍट ओरिजिन अँड इनिशियल आर्म लाईज ऑन एक्स ऍक्सिस. तसं असेल तरच आपण त्याला स्टँडर्ड अँगल म्हणणार. हे समजलं तुला, दोन कंडिशन समजल्या. सो दिस इज ओरिजिन and this is terminal arm. ओके. किती नंबर होता हा, 5 झाला, हा 6 नंबर आहे. 6 नंबर. 7 नंबर बघा आता. 7 नंबर मध्ये येतो अँगल्स इन क्वाड्रंट. अँगल्स इन क्वाड्रंट. आता अँगल्स इन क्वाड्रंट म्हणजे काय, तो कुठल्या पण एखाद्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो ना. हा पण स्टँडर्ड अँगल असतो. ठीक आहे. हा पण स्टँडर्ड अँगल. याला मी काय लिहिलं मग, इट इज अ स्टँडर्ड अँगल. हा पण एक स्टँडर्ड अँगल असतो. म्हणजे याचं इनिशियल आर्म कुठे असतं, एक्स ऍक्सिस. व्हेरी गुड. इनिशियल आर्म लाईज ऑन एक्स ऍक्सिस. त्याची डायग्राम ड्रॉ करू आपण. सपोज आता कार्टेशियन प्लेनच ड्रॉ करू आपण. हा एक कार्टेशियन प्लेन आहे ज्यामध्ये ओ मीन्स ओरिजिन इज अ फिक्स पॉइंट, दिस इज अ फिक्स पॉइंट, दिस इज एक्स ऍक्सिस. ओके. अँगल इन क्वाड्रंटचा अर्थ असा होतो की ते क्वाड्रंट मध्ये कुठं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो. टर्मिनल आर्म हा तो इथं पण असू शकतो आणि इथे पण असू शकतो. तर हा एक अँगल, त्यानंतर हा दुसरा अँगल, त्यानंतर हा तिसरा अँगल आणि त्यानंतर हा चौथा अँगल. हे सर्व अँगल्स इन क्वाड्रंट आहेत, कारण ते कुठल्या ना कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाई करतात ना, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अँगल्स इन क्वाड्रंट. सो दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड असेल, this is third quadrant and this is fourth quadrant. So all these angles are called as angles in quadrant. बरोबर. सर्वच क्वाड्रंट मधले आपण अँगल्स बघितले. आता एक लास्ट आहे क्वाड्रंटल अँगल. त्याचं नाव बघ कसं आहे. तर बोला याच्यात आणि स्टँडर्ड अँगल मध्ये काय डिफरन्स आहे मग? कशामध्ये. अँगल्स इन क्वाड्रंट आणि स्टँडर्ड अँगल्स मध्ये काय डिफरन्स आहे मग? बघा त्यांना डिफरन्स काहीच, डिफरन्शिएट. येस सांगतो. डिफरन्स काहीच नाहीये. हा जो अँगल्स इन क्वाड्रंट आहे ना, हा स्टँडर्ड अँगलचा टाईप आहे. स्टँडर्ड अँगलचे दोन टाईप आहेत. हे हा झाला अँगल इन क्वाड्रंट आणि पुढचा टाईप आहे क्वाड्रंटल अँगल. आलं लक्षात. हे बघा आता इथं लिहितो मी क्वाड्रंटल अँगल. हे झाल्यावर तुला क्लिअर होईल सर्व. क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, त्याचे टर्मिनल आर्म नेहमी कुठल्या तरी ऍक्सिस वरच लाय करणार, कुठल्या तरी ऍक्सिस वर. जसं की बघा आता इथं लिहितो मी, टर्मिनल आर्म lies on x or y axis.
बरोबर, हा पण स्टँडर्ड अँगल आहे. तर इथं मी असं ड्रॉ करतो एक डायग्राम. दिस इज ओरिजिन. आता हा इनिशियल आर्म तर इथंच असणार फिक्स. इनिशियल आर्म याचा इथेच आहे एक्स ऍक्सिस वर, आणि टर्मिनल आर्म आता मध्ये कुठे येणार नाही इथं, तो नेहमी ऍक्सिस वरच येईल असं. मग हा 90 डिग्री अँगल फॉर्म होईल. जर तो इकडं आला तर हा किती होईल, 180 डिग्री. जर तो इथं आला तर हा किती होईल सांग. -190. नो 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 नो, डायरेक्शन इज अँटी क्लॉकवाईज ना. +9. हा, प्लस किती, 270 है ना. 90 प्लस 90 प्लस 90 प्लस 90, टोटल 360 होतो ना. पहिल्या क्वाड्रंट मध्ये पहिला क्वाड्रंट कंप्लीट जर केला त्याने तर हा झाला 90, दुसरा क्वाड्रंट कंप्लीट केला 180, तिसरा क्वाड्रंट कंप्लीट केला 270 अँड फोर्थ क्वाड्रंट कंप्लीट केला 360 है ना. तर इथं असेल 90 डिग्री, इथं असेल 180 डिग्री कंप्लीट केला तर, आणि हा असेल 270 डिग्री आणि हा असेल 360 डिग्री. हे लक्षात आलं. क्लिअर. हा, तर मग याला पण तुम्ही स्टँडर्ड अँगल म्हणणार, कारण याचा पण इनिशियल आर्म बघा ना एक्स ऍक्सिस वर आहे, आणि याचा जो फिक्स पॉइंट आहे तो ओरिजिन वरच आहे. पण या दोघांमध्ये डिफरन्स आहे ना, हे क्वाड्रंटच्या मध्ये लाई करतात कुठंतरी, आणि हे एक्स ऍक्सिस वरच लाई करतात, म्हणून याला आपण क्वाड्रंटल अँगल म्हणतो, आणि ते झाले अँगल्स इन क्वाड्रंट. आता डिफरन्स समजला. अँगलचे सर्व प्रकार आणि बेसिक पार्ट आपला आता संपलेला आहे. ठीक आहे, एकदम जो बेसिक पार्ट होता तो संपला. आता आपण आहे ना याच्यावर क्वेश्चन्स बघू, क्वेश्चन्स कसे विचारतील, मग आम्ही कसे सॉल्व्ह करायचे ते एक्झाम मध्ये, है ना. बघा, नाही समोर क्वेश्चन दिसतंय तुला. एक्सरसाइज 1.1 मधला पहिलाच क्वेश्चन आहे हा. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. म्हटलं होतं ना मी याच्यावर क्वेश्चन्स आहेत, हा महत्वाचा टाईप आहे. को टर्मिनल आहे की नाही चेक करायचं आपल्याला. तर काय केलं होतं बरं आपण को टर्मिनल आहे की नाही चेक करण्यासाठी. स्मॉलर अँगलनी सबट्रॅक्ट केलं. अच्छा, मीन्स ग्रेटर मायनस स्मॉलर है ना, दोघांचा डिफरन्स घ्यायचा, आणि डिफरन्स हा नेहमी ग्रेटर मायनस स्मॉलर असतो. डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आला तर को टर्मिनल आहे, अदरवाइज इट इज नॉन को टर्मिनल, है ना. चलो सोल्युशनचं फर्स्ट क्वेश्चनचं आपण सोल्युशन इथं लिहू. फर्स्ट क्वेश्चन मध्ये अँगल्स आपल्याला दिले 210 डिग्री अँड मायनस 150 डिग्री. करेक्ट. So we'll take the difference, and difference is greater minus smaller, so 210 degree minus 150 degree. Correct. Correct है का. नाही, 150 डिग्री मायनस आहे तर त्याचा बी मायनस घ्यावा लागेल ना, व्हेरी पॉझिटिव्ह होईल. व्हेरी गुड, तेच विचारायचं तुम्हाला, तुला मुद्दाम तसं केलं होतं मी. हे बघ, इथं पण मायनस 150 लागेल, कारण तो मायनस त्या नंबरचा स्वतःच आहे ना, त्या अँगलचा. हा मायनस तर फॉर्म्युल्यामध्ये असतो आपल्या डिफरन्सच्या. चला आता किती येईल मग, हे मायनस मायनस प्लस होईल, आणि दोघांचं ऍडिशन केलं तर किती येईल आन्सर. 360. व्हेरी गुड, इट इज 360. 360 आहे म्हणजे हा इंटिग्रल मल्टिपल आहे, तर इथं काय लिहिणार मग मी, दिस इज इंटिग्रल मल्टिपल, दिस इज an integral multiple of 360. And therefore मग काय म्हणणार आपण या दोन अँगल्सला, this pair of angle is coterminal. Very good, this pair of angle is coterminal. ओके, झाला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट है ना. चला आता सेकंड बघू आपण. सेकंड मध्ये काय दिलं आपल्याला, 360 डिग्री मायनस 30 डिग्री, म्हणजे फायनल किती येईल सांगायचं आन्सर. 390. 390. मग आहे का को टर्मिनल. नाही, का बरं नाहीये. 360 चा मल्टिपल नाहीये ते. नाही, व्हेरी गुड, इंटिग्रल मल्टिपल म्हणायचं हा, फक्त मल्टिपल नाही. इंटिग्रल म्हणजे इंटिजर्स असले पाहिजे ते, 1 2 फ्रॅक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन नाही चालत. समजा मी असं म्हणणार मग आता 2/3 इंटू 360 येतोय, नाही चालत, हा इंटिजर नाहीये है ना. इंटिग्रल्स असले पाहिजे, 1 2 3 4, मायनस मध्ये पण चालेल है ना, तो कम्प्लीट नंबर असला पाहिजे. सो याचं ऍडिशनच करावं लागेल, आणि याचं ऍडिशन किती येईल मग आता, 390. But 390 is not an integral multiple of 360, so this pair is not co-terminal angles है ना. इथं लिहू मग आपण आता, this is
काय लिहू? नॉट कोटर्मिनल. दिस इज नॉट an integral multiple of 360. अगोदर सांगावं लागेल ना, इंटिग्रल मल्टिपल नाहीये म्हणून ते कोटर्मिनल नाहीये. इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस इज नॉट लिहिलं ना मी, हा नॉट, and therefore -720. म्हणजे आहे का कोटर्मिनल? हो. त्याला कसं लिहिणार मग? -720 कॅन बी रिटन ॲज -2 × 360. त्याला नेहमी 360 च्या टर्म्स मध्ये लिहायचं. -720 आहे ना, 360 दिसला पाहिजे तिथं, म्हणजे -2 × 360 असं लिहायचं. सिंपल असं लिहि, -2 × 360 म्हणजे आपल्याला सांगता येतं मग ह्या 360 चा इंटिग्रल मल्टिपल आहे, वेअर इंटिजर इज -2 असं लिहायचं. ठीक आहे. बरं, मला सांग कोणता नॉन को टर्मिनल आलेला? थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ मध्ये काही एखादा आला का? कोटर्मिनल. सर्व को टर्मिनल आहेत. फिफ्थ नाही. येस, करेक्ट, व्हेरी गुड. फिफ्थचं काय आलं होतं आन्सर मग? डिफरन्स किती आला? 260. 260 की 280? एकदा चेक कर. 280. 280 यायला पाहिजे ना, किंवा काय राहिले? दिस पेअर ऑफ अँगल, कन्क्लुजन पाहिजे ना. दिस पेअर ऑफ अँगल इज को टर्मिनल किंवा दिस पेअर ऑफ अँगल इज नॉट को टर्मिनल असं लिही, तिथं कम्प्लीट करते. पुढचा क्वेश्चन आहे ना, हा फर्स्ट मधला ए पार्ट होता. आता फर्स्ट मधला बी पार्ट बघा, आपल्याला त्या डायग्राम्स ड्रॉ करायच्या. क्वेश्चन फर्स्ट त्यामधलाच बी पार्ट असा आहे. आता बी, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर. ड्रॉ, काही मेजर्स दिलेले आपल्याला आणि ते आपल्याला ड्रॉ करायचे. आपण जसं एक 2 एक्झाम्पल बघितले छोटे छोटे, 30 डिग्री क्लॉकवाईज है ना, तर अँटी क्लॉकवाईज, ते ड्रॉ कसे करायचे. सो ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर. फर्स्ट मधलाच बी पार्ट आहे. क्वेश्चन मेजर्स काय दिलेले? फर्स्ट इज -140 डिग्री, हा मेजर दिलेला आहे. आता जसं मला मायनस साइन दिसतंय तसं मी कोणत्या डायरेक्शनने रोटेट करणार? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज, करेक्ट. सो दिस इज अवर क्वाड्रंट सिस्टम, कार्टेशियन प्लेन. व्यवस्थित ड्रॉ करायचं असं पूर्ण, एक्स, एक्स डॅश, वाय अँड वाय डॅश. आपल्याला -140 पाहिजे, म्हणजे इथूनच स्टार्ट करावं लागेल मला, ओरिजिन पासूनच. आणि मग आता रोटेशन होणार इकडं. आता 140 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल सांग बरं? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, क्लॉकवाईज डायरेक्शननी कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल ते सांग. सेकंड. सेकंड नाही, क्लॉकवाईज डायरेक्शननी, क्लॉकवाईज, नॉट अँटी क्लॉकवाईज. आपल्याला इथून स्टार्ट करावं लागेल ना असं. मग हा 90 आणि हा सेकंड, इकडून हा म्हणजे इकडून जर आपण हा सेकंड बघितला, पण त्याला सेकंड म्हणायचं नाही कधी, तो थर्ड क्वाड्रंटच असतो. तो थर्डच क्वाड्रंट आहे. जरी आपण रोटेशन असं केलं, यांची नावं चेंज नाही करायची कधीच. हा फर्स्टच असतो, हा सेकंडच आहे, हा थर्डच आहे आणि तो फोर्थच आहे. त्या असं नाही म्हणायचं मग मी अँटी क्लॉकवाईज चालली होती ना सर, मग हा सेकंड लागला ना मला तिथे, तसं नसतं. हा, त्यांची नाव फिक्स असतात. अँटी क्लॉकवाईज चाललो आपण, तर हा अँगल जो आहे ना, तो थर्ड क्वाड्रंट मध्ये स्लाय करतो. अंदाजे घ्यायचं, असं काही मेजर करून नाही घ्यायचं. समजा हा 90 + 50 जावं लागेल त्याला पुढे, म्हणजे तो कुठेतरी जाऊन असा थांबणार, मग तो होणार आपला 140 डिग्रीचा अँगल. हे लक्षात येतंय? समजते का वैशाली तुला? हा. म्हणजे हे अँगलचं मेजर किती असणार मग? -140 डिग्री. अंदाजे घेतला आपण, असं काही मेजर करून नाही घेतलेलं मी हे, की बरोबर हे 50च आहे का चेक करू आपण, असं काही नाही. ठीक आहे. पण जर असेल प्रोटेक्टर तर घेऊन टाकायचं मग, पण इट्स नॉट कंपल्सरी. फक्त आपल्याला दाखवायचंय की तो कुठे जातोय. आणि याच्या पुढे हे पण विचारलेले, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. डिटरमाइन देअर क्वाड्रंट. आता आपण अँगल तर ड्रॉ केला,
पण त्याचं क्वाड्रंट कोणते ते पण सांगायचं होतं आपल्याला. कोणतं क्वाड्रंट आहे मग? सेकंड नाही म्हणायचं आता. कोणतं क्वाड्रंट आहे? थर्ड. थर्ड. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट आहे ते. क्वाड्रंटची नावं चेंज नाही होणार कधीच. तर हा ओ आणि सपोज याला मी घेतो आता आपला बी आहे है ना. हा आहे आपला इनिशियल आर्म इथे. त्याला आपण कलर देऊ. म्हणजे तो अँगल दिसेल आपल्याला परफेक्ट. हा अँगल आहे आपला 140चा. हे आलं लक्षात? अँगल कसा ड्रॉ करायचा? आता कोणतं क्वाड्रंट ते खाली लिहितो मी. इट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके. आता आणखी असं एक एक्झाम्पल मीच सांगतो, मग बाकीचे तुला होमवर्कला देईल मी. ठीक आहे. सेकंड तुला लिहून देतो मी कोणते क्वेश्चन, तुझ्याकडे बुक नाहीये ना. एक असा वेगळा काहीतरी घेऊ आपण आता. ठीक आहे. मी घेतो 945. 945. आता हा 945 कुठे येणार? बघा. मी अगोदर हे आपलं कार्टेशियन प्लेन ड्रॉ करू आपण इथे. हे झालं कार्टेशियन प्लेन. 945 म्हणजे मला किती वेळेस रोटेट करावं लागेल ते बघावं लागेल अगोदर. आणि हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे रोटेशन कसं असलं पाहिजे? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. करेक्ट. आता बघा 945 आहे ना, तर याला काय करायचं माहितीये का? 90चा की 90 into 10 केलं तर 900 येणार. 90 into 10 900 प्लस 45 असं म्हणू शकतो. म्हणू शकतो ना मी? म्हणजे मला अंदाज येण्यासाठी किती रोटेशन कंप्लीट करायचे. म्हणजे मला 90 चे असे 10 रोटेशन कंप्लीट करायचे. 90च्या. बघा आता. पहिला इथं आला किंवा एका रोटेशन मध्ये किती होणार आता? इकडे बघा. हा 360. थोडा छोटा घेऊ आपण हा. हा 360 झाला. सेकंड रोटेशन किती झालं? 720 पर्यंत आलो ना? करेक्ट? हे बघ इथपर्यंत झालं 360. सेकंड रोटेशन मध्ये हा कंप्लीट इथे येऊन थांबला पुन्हा 720 झाला. आणखी किती बाकी आहे बघा आता? 720. चला 720 प्लस आपण 360 720 नुसार स्प्लिट केलं तरी चालेल. 720 आता बाकी किती राहिलेला आहे? पुन्हा 360 जर गेलो मी तर मोठा होईल तो. मग 720 मधून याला मायनस कर बरं. किंवा 720 याच्यामधून मायनस कर किती उरतो बघ. 5 2 आणि 225. अच्छा 225 म्हणजे बघा आता कुठे जायचं आपल्याला. इथून येणार मी इथपर्यंत तर हा 180 होणार. अच्छा मग 225 पर्यंत जायचं आपल्याला. म्हणजे आणखी किती बाकी आहे? 225 मधून 180 कंप्लीट केलं. किती? 45. व्हेरी गुड. 45. 45 म्हणजे आता जस्ट याच क्वाड्रंट मध्ये येणार मी. 45चा इथं म्हणजे अंदाजे असा हाफ मध्ये यायचं मला. बरोबर 45चा अँगल तयार झाला पाहिजे ना. बस आता आपल्याला पोझिशन समजलेली आपली की कुठं लाय करणार तो अँगल. हा असेल तो अँगल. एवढे रोटेशन कंप्लीट केले त्याने ना. पहिलं रोटेशन 360, दुसरं रोटेशन 720, पुन्हा इथपर्यंत पुन्हा 225 बाकी होतं. मग 180 प्लस 45. प्लीज स्प्लिट करत जायचं तुझ्या पद्धतीने करून बघ. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला मग? क्वाड्रंट कोणतं आहे? थर्ड क्वाड्रंट. व्हेरी गुड. दिस इज पॉझिटिव्ह. तर याचा ॲरो आपण दाखवणार असा आणि आपल्याला क्वाड्रंट पण सांगायचं आहे. सो इट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. हा पण थर्ड क्वाड्रंट मध्ये आला.